गाइज वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल ना. परत ॲडमिट केलं आहे. त्यांचं ऑपरेशनचं काहीतरी झालं, लोचा, उसके बाद का लोचा हो गया थोडा. तर मग मी जाते आता तिकडे खारला. मोनू गेली आहे बाहेर. ॲक्च्युली मोनूला आईने बोलवलेलं, पण मोनू खूप निर्लज्ज पोरगी आहे. ती कुठेतरी बाहेर गेली आहे, सो मला जायला लागतं आहे आणि मी जाते. मला काही प्रॉब्लेम नाही, कारण मी घरीच होते आणि मी लवकर सकाळी 6 वाजता उठून कोलॅबचा व्हिडिओ बनवून ब्रँडला पाठवला आहे. मी सकाळी 6 वाजता उठून ठीक है, करना पड़ता है. कर लिया मैंने भी, बड़ी बात नहीं है. आणि येशूने पण मला खूप हेल्प केली. येशू पण सकाळी 8 वाजता उठली आहे. आणि हे मी पिंक लिपस्टिक लावले, चांगले नाही वाटत पण ठीक आहे, आता लावले. आणि येशूनेच मला हे इयरिंग्स घालायला सांगितले आहे. आणि माझा जस्ट मेसेज आला अप्रूव्ह. फर्स्ट टाइम नाही, म्हणजे असं खूप रेअरली होतं की ब्रँड नाटक नाही करत आहे. आणि फ्लिक्सचं आहे हे, चांगला वाला ब्रँड आहे. ब्रँड अच्छा मिला है मेरे को. तर फर्स्ट त्याच्यामध्ये अप्रूव्ह झाली आहे. ये खुशी अलग लेवल का है भाई. म्हणजे माझी मेहनत काम आली. येशू, मी जो व्हिडिओ आता बनवलेला ना, इसने तो मेरे को गप कर दिया. आणि हे जे मी केलंय ते चांगलं वाटतं. येशू, तुला माहिती आहे आता मी जो व्हिडिओ बनवत होते एवढ्या टाइमपासून ऐक ना, एवढ्या टाइमपासून जो व्हिडिओ बनवत होती त्याला अप्रूव्ह आलं. म्हणून मी माझ्या बहिणींना पुढे घेऊन नाही जात माझ्यासोबत. आणि मी त्यांना काय देत पण नाही म्हणून. आणि मी माझा आउटफिट दाखवते तुमच्या लक्षात. कसं दाखवत? अच्छा ठीक आहे, थांबा. मग माझ्या अरे लागलंय पायाला. मग मी काय करू? म्हणजे ही थोडी पॅन्ट ना हे वाटतंय जरा छपरी. नाही, छपरी नाही बोलत आहे मी. चुरगडलेली, कारण मी नवीन धुतली आणि तशी घडी घालून ठेवलेली आणि पुण्याला गेली, म्हणून ते जरा कडक झाली आहे माझी पॅन्ट. आणि ही खूप पॅन्ट चांगली वाटते, म्हणजे एकदम मी ब्ल्यू झाली आहे. हे काय होतं आणि मी हा टॉपने हा शर्ट घातलाय जो मस्त आहे, जो मला 250 की 300 ला भेटला होता. त्याचं बटन खूप खाली, पण मला हे नुसतं खाली मागे करायला लागतं. आणि बटन लावलं की एकदम मी स्कॉलरवाली पोरगी वाटते. आणि माझी वॉच घालायला लागली गाईज. मला कधीपासून वॉच घालायची होती, पण माझी मुंडी का नाही. मला कधीपासून वॉच घालायची होती, पण मी विचार केला माझा हात बारीक आहे तर चांगली नाही वाटणार, पण ती चांगली वाटते. तुम्हाला माहिती आहे, तुम्ही पण वॉच घालायला चालू करा. वॉच घालायला चालू करा, कारण तो खूप ना रिच लुक येतो. माझ्यामध्ये नाही येते ती गोष्ट वेगळी, पण तुमच्यावर येईल. मी रॅप का बोलते, मी रॅप बोलायला लागले. वाव, मेरा कलेजा आ गया था मुंह में. मी ऍक्च्युली त्या पोस्टरवर लावलेला ना, म्हणून असं झालं माझ्यासोबत. नाही तर हा स्टिकवाला खूप अच्छी वाली काम, एकदम अच्छा वाला है ये. मी थोडीशी तुम्हाला बकवास करते, पण तुम्ही बघू शकता मी किती चांगली वाटते. म्हणजे माझा आउटफिट किती चांगला वाटतोय. आणि येशूने मला हे इयरिंग्स घालायला बोलले, म्हणून अजून चांगलं वाटतं. आणि मी माझे हेअर वॉश केले आहेत आजच, आणि मला आता लेट होतंय म्हणून मी निघते. बाय, बॅक टू रियालिटी. येशू ना. आणि मी हे शूज घालते आहे. हळूहळू तोडशील. कसे वाटतात? जीन्स गंदा हो गया है थोडा, पण हे दिसणार नाही म्हणून चांगले वाटतील. आता आम्ही निघालोय आई आजोबा सोबत. होली फॅमिली हॉस्पिटलमध्ये जाणार आजोबांना परत घेऊन, कारण आजोबांचं पायाचं परत मी थोडंसं काहीतरी झालंय, ते आता परत ठीक करायचंय. आई परत येणार आहे, मी तिकडेच थांबणार आहे आणि मला ट्यूसडे पर्यंत रोज यायचं आहे.
चालूच नाही केलं यार. आता आम्ही इथे हां मी घेऊन जाईल. तर आता आई मला परत खाली सोडायला येईन. मग मी आईसोबत काहीतरी थोडंसं खाईन. मग आई जाईन. आईचं घरी तिकडे काम आहे थोडंसं, ते आई करेन. आणि मग आजोबांना मंडे ट्यूजडेपर्यंत इथे ठेवायचं आहे. सो चालू झालं आहे परत तेच सर्व. चल आई बाय. यार रोशनी जस्ट आली आणि कोइन्सिडेन्स काय आहे तुम्हाला माहिती आहे? आम्ही दोघांनी सेम शर्ट घातला आहे. असं वाटतंय आम्ही दोघं कुठेतरी बँड बाजा बारातला चाललो. एकदम सेम. चुकलंय हा पागल नीट रोशनीने मोदक आणले. आज तिचा उपास आहे. यार तू दुसरं घालायचं ना काहीतरी. यार आम्ही दोघांनी एकदम सेम घातलंय. व्हिडिओ पण मला तू आजच घालून हे पण खा त्याच्या आईसोबत. आताच खाऊ काय? जेवण पण आणलंय व्हेज आणलंय परत अजून व्हेज पण आणलंय. भाई काय काय आणलंय हिने? मला तू काय घरी जेवण नाही बनवलंय, मला उपवास सोडायचं. काल मी चिकन बनवलेलं. आता आम्ही इथून निघालो आहे. रोशनी जरा जवळ आहे. खूप एकदम सेम झालोय आम्ही. पण तुझं लॉंग आहे, माझं शॉर्ट आहे थोडं. आता आम्ही इथून निघून थोडंसं हिंडणार आहे, थोडीशी शॉपिंग करणार आहे. आजोबांना मी बोलली की आजोबा मी थोडा वेळ जाऊन येऊ काय? चालेल. तर आजोबा बोलले ठीक आहे जाऊन ये. आणि आई येतच असेल तर मग आईला इथे परत पास द्यायला यायला लागणार आहे मला थोड्या टाईमसाठी फक्त. आणि जर आता आलं अचानक 5 मिनिटात 10 मिनिटात आली तर मला पळत यायला लागणार. मग तू तिकडे तिला बरोबर कर, मी पास द्यायला येईल. मग नंतर आम्ही लिंकिंगला जाणार आहे. मग ब्युटी सेंटरला जाणार आहे कारण मला रोशनीने बोललंय आजच. ब्युटी सेंटर चुत्या नको ना म्हणून यार. मग मी टाकेन मला रोशनीने शिवी दिली. आता किती झाले? 8 झाले. संपून बंद होऊन जाईल तोपर्यंत. उद्या नाही भेटणार मध्ये संडे डायरेक्ट. ठीक आहे बघू. बसलेलो आणि तेव्हा ना यार किती आम्ही 2 तास तर असंच इथे घालवलंय. मी आता निघालो. हो म्हणजे मी 2 तासापासून खालीच आहे. मी जाऊन आली बघायला. ही होती तू अर्धा तास तरी होतीस वरती. मग आता आम्ही जाण लिंकिंगला. मग मी तिकडे चालू करते. मग आपण लिंकी रोड डायरेक्ट खारला गेलो असतो, असं केलं असतं. लगेच जातेच. जास्त चांगली वाटते. मी विचार केला मी नाही घेईन काय, पण मला हे खूप आवडलंय. काय मस्त वाटतंय यार. पहिला रोशनीनेच मला दाखवली ही बॅग आणि आता मध्ये नको घेऊ. रोशनी वॉचबुक ना किती मस्त वाटते. चांगलं वाटतंय. तू नव्हती आजीकडे कॅन्सल करून टाकली ही रोशनीने कारण रोशनी बोलते उद्या आपण जाणारच आहे आणि आता आपण लिंकिंगला पण जाणारच आहे. आणि पहिलं हिने स्वतःने मला दाखवलं. मी आता स्वतः नाटक करते मला घेऊन नाही देते. चल मग घेऊन का आली आतमध्ये? दाखवायला नाही काहीतरी घेऊन जाऊया. आता आलो आहे तर असंच नको जाऊ. हे काय काम नाही करत. मी पुन्हा पॅक करून फेकलं. उलटा अजून येतात ते नोजचं लावल्यावर. सेम बँक बघ विचार किती नाही. मला रोशनी घेऊन गेली. मग मी 300ला घेतली ऑनलाईन. रोशनी मला स्वतः घेऊन गेली तिकडे आणि आता स्वतः मला तिकडे काही घेऊन नाही दिलं तिने. मला काही दुःख झालं. आज पूर्ण रोडवर सगळे आमच्याकडे बघताय. बँड्रामध्ये आल्यावर ना असं वाटतं की बेंच बॅग करून टाकलं. एवढे पैसे त्यांच्याकडे यांनी फक्त त्याच्यामधला 1% पैसा आम्हाला दिला पाहिजे. पण ते लोक आपल्याला का देतील? एक डायमंड रोशनी आपल्याला खाली पडलेला भेटला पाहिजे ना. भेटला आपण एवढ्यात व्यवस्थित चालते. इथला नसीब अच्छा नाही आहे भाई. माणसं जाते आतमध्ये. हे बघ ना मोठी सजवतात यार रस्ते. काही सजवतात. आणि आम्ही बघा हेच आता अंधेरी मध्ये फिरा काय नाही वाटणार सेम. पण बँड्रामध्ये असं वाटतं की बापरे दिवाळी चालू झाली. मध्ये येऊन पण तू काय पण आपण अजून कुठे पोहोचलोय?
थांब थांब. रूपाच्या इकडे पोहोचून 5 मिनिटं. रूपा म्हणजे ओनर हा. ओनर सांग. मी थोडी काम करते तिकडे आता. पण माझे पैसे आहेत. पण ती चांगली आहे पण ठीक आहे. इधर मेरा पैसा है. एकदम सेम आमचा हा पहिल्याचा सलून. यार रोशनी घेऊया. हा एवढी खास नाही वाटत आहे. ही मग छान वाटते. मोठी वाटते तुझ्यापेक्षा ती मोठी. तशी ती बघितलीस का तीच घे. तिथून नाही दुसरीकडे. तिला मारू नाही तर ती व्हाईट वाली बघ ना. ही व्हाईट वाली तिची नाही कर सकते. आणि आता जस्ट आई आली आहे. काय बोलते काय काय बोलते. आवाजच तुम्हाला येत नाही. ते एवढं मस्त गॉसिप चालणार आहे ना ह्यांचं लय चालतं दोघींचं. आणि मला जरा पण इंटरेस्ट नसतो या दोघींच्या मध्ये बोलण्यात किंवा आई घेण्यात. माझ्याकडे सर्व सामान दिलंय आणि मला इथे बसवलंय यार. अरे आई अशीच आहे. बोलेन तुझ्यासोबत आणि मध्येच चल बाय. आता चल जाते लगेच. आताच बाय आईने मला दिलेत किती. आता ते मी दाखवेन आईला. पण आईमध्ये आईने मला 2000 दिलेत. जर आईने मला 2000 नसेल दिले तर तुम्हाला अजून 500 रुपये देशील. जाऊ घरी. मस्त होता. 1500 200 दिले. 1700 रुपये. पण 2000 बोलली ना. बेट ठरली. आता 500 रुपये दे. आणि म्हणू शकते भांडण नको करू. तिथे राहणार आहे. हा जाणार आहे. आता भेटले 500. आता तुला अशी मारेन पण बरोबर पैसे द्यायचे. थँक्यू. आता हा दुसरा दिवस. मी आणि रोशनी आम्ही दोघं परत चाललोय. पण कुठे चाललोय ते माहित नाही अजून. रोशनी बाय. मी आता जस्ट घरी आली आहे आणि मी माझं चेंज वगैरे केलं सर्व. आणि इशू पण इथेच बसलेली तुम्हाला दिसेन. जी इथे बसली आहे हिने माझ्यासारखा सेम लायनर लावलाय आज. कसं काय लावला रे इशू. येतो त्या दिवशी लावत होती. तिने एवढं पुसलं की तिकडे जखमच झाली. डोळ्याच्या बाजूला असं रेड हे झालेलं पूर्ण. आणि आता मी आली आहे. मी खूप जास्त थकली. मी खूप फिरली आणि माझ्या फोनला चार्जिंग अजिबात नव्हती. कारण मोनू सकाळी चार्जर घेऊन गेली. ती डॉक्टरकडे आज गेली आहे म्हणून. तर मी आता काय करू मला समजत नाही. आता पण माझ्या फोनला थोडीशी चार्जिंग आहे. कारण एक आहे नॉर्मल चार्जर ज्याच्याने खूप स्लो चार्जिंग होते ते. आणि मी माझ्यासाठी बॅग घेणार होती. बॅग नाही भेटली मला. पण मला एक ट्रॅक पॅन्ट भेटली जी मी आता घातली. आणि मी तुम्हाला उद्या आय थिंक मी बॅग वगैरे काहीतरी घेईन तर मी तुम्हाला ती दाखवेनच. मला एक साईड बॅग पाहिजेनच आहे काय पण झालं तरी. आणि पुढे काय होईल ते तुम्हाला दाखवेनच. मी आता झोपणार आहे कारण मला खूप झोप आली आहे. बाहेर खूप ऊन आहे. बाय. आणि इशू कुठेतरी बाहेर चालली. हाय गाईज. आणि आता मी सकाळी उठली आहे. डायरेक्ट मी दुसऱ्या दिवशी माझा हा न्यू व्लॉग चालू केला. नवीन नाही कंटिन्यू करते मी तो व्लॉग. आणि मी रात्री अशी 2 वेणी बांधून झोपलेली कारण मला कर्ल्स पाहिजे होते. पण माझी जी एकदम छोटे टॉंगवाली मशीन होती ना ती मी कुठे टाकली ना मला कधी 1 वर्षापासून भेटत नाही. नक्की मी कोणाला दिली आहे की कुठे मला काही समजत नाही आहे है ना. आणि ह्याच्या आय थिंक झालं असेल. हां दिसतं तर आहे. अच्छा म्हणून मी इथून वरून बांधलं की वरती पण थोडेसे कर्ल्स मस्त वाटते.
पराक्रम असतात कार्यक्रम. अरे वरून नाही झाले यार एवढे, पण ठीक आहे, खालून झाले तसे पाहिजे होते. आता मी ह्याला हे पण मारू शकते, स्प्रे आहे माझ्याकडे, तो स्प्रे पण मी मारू शकते. आणि मी आता थोडीशी रेडी झाली आहे म्हणून जेवते आणि आम्हाला जायचं आहे आईकडे. काल म्हणून गेलेली, काल मी घरीच होते, आता आज आम्ही दोघं चाललो आहे. आणि येशू झोपली आहे अजूनपर्यंत, तिला क्लासला जायचं म्हणून तिला घेऊन आम्ही जाऊ नाही शकत. आणि हिला येशूला ना अशी उशीशिवाय झोपच येत नाही है ना म्हणून. मला पण नाही येत, या येशूमुळे सवय लागली आहे. 3 वाजताच आहे म्हणून एवढं. तिचा अलार्म वाजतोय काय? असा क्लिप लावेल. माझे कर्ल्स, हीटलेस कर्ल्स, आणि माझ्या केसांवरती कर्ल्स खूप जास्त चांगले वाटतात, नॉर्मल वेवी किंवा स्ट्रेटपेक्षा. आणि आता मी ह्याला फक्त एक असा हे बांधणार.